काय आलं एवढं का पाळायला लागला? भाऊ माझी भांडणं आली मला काय माहित नाही. आपण त्याला मारायचं म्हणजे मारायचं. कोणी मारलं? कुठली पोरं अरे होती? तो बाहेरचा आहे मला माहित नाही. मला मारलाय मला त्याला मारायचं आहे. मला काय बाकी माहित नाही. हे इकडे इकडे. अरे काय चौकात विकत येते वय भांडणं झाली तर चौकात येते भांडणं झाली फील झाले गेल्या वेळी तिने तेच केलं विना काय कंप्लेंट झिंक काय ना ते सोडून जाते काय बघ तुला काय करायचंय भाऊ. अरे पण आपल्या चौकातला आहे ना तू. भाऊ, आम्ही तर नाही येणार भाऊ. चौकातला आहे काय झाल्यावर तो आम काढून घेणार तो कुठं कंटिन्यू चौकात असतो आपण फसणार. मग बघ आता तू काय कर. बघू तुला जायचं तुझा आम्हाला जरा काम आहे जा तू. चल रे कोण येत नाही. अरे जाऊ दे, बस चल आपणच करू. कृष्णा आपण त्या दिवशी भांडणं केली ना तो मी आलेला आहे. मी तर चाललो बाबा. मी माझं बघतो तू तुझं बघ आणि तुझा माझा काही संबंध नाहीये. तू तुझं बघ बाबा. यार मी तुझ्यासाठी भांडणं केली राव मी एवढी आणि तू काय लगेच भाऊ ते तू तुझं बघ बाबा मला काय माहित नाही. कसला बाराचा आहे रे हा. बोललो होतो तुला नको ना आधी लागू असल्यांच्या. आता अडकला ना आम्ही तुला आधीच सांगत होतो भाऊ ह्याची काय गॅरंटी नाही ह्यो कधीतरी उगवतो आणि तू गेला अरे त्यासाठी. पण तुम्हाला माहितीये ना राव मी ह्याच्यासाठी गेलतो भांडणाला. सांगितलं होतं भाऊ गेल्या वेळेस बी हेच केलं त्यांनी आता निस्तर तुझं तू आम्हाला तू नको बघ काय बाबा, सांगू आम्हाला नको सांगू आम्ही तुला आमचं नाव बिओ घेशील बाबा विना ना कारण. चला रे आय घातली उगाच त्याच्या मॅटर मध्ये पडलो राव. भाऊ तुला घरच्यांनी पोलिसांनी उचलून नेलंय तुला आता हजर व्हावं लागतं आता. खरं सांगतो. अरे खरं बाबा डोळ्याने बघितलंय. चल माझं ऐक चल जरा पटकन. अरे कुठून राव त्याच्या भांडणात पडलो राव आणि आता माझ्यावर पण गुन्हेगारीचा शिक्का लागला बिनबावट. पहिली केस आहे राव काही संबंध नसताना. आपण तुला काय करत होते जायचं तिकडं हा. चल आता चल अरे बसू नको चल घर नेलंय तिकडं बाबा उठ. अरे भाऊ काय सुधारणार राव मला. मला भीती वाटायला लागली राव. नाही मी चल चल ए चल, बालराम चल. मला वाचव रे बालराम. भाऊ मला अरे. चुकी झाली रे. मी कुणाच्या भांडणात नाही पडणार. भाऊ दे, मी आहे मी बघतो चल काय झालं ते पण आपल्यामुळे घरच्यांना कशाला चल बघू आपण मी बघून घेतो ते सगळं चल. तर मित्रांनो बघितलं का गुन्हेगारी करणं लय सोपं आहे पण ते निस्तरणं त्याच्यापेक्षा खूप म्हणजे खूप अवघड आहे. गुन्हा तुम्ही करता पण निस्तारावं तुमच्या घरच्यांना लागतं आणि कधी कधी तुमची एक छोटीशी चूक सुद्धा तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.